करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आयुष्याचा प्रवास करत असताना आहे ना, स्वतःच्या हिमतीवर सगळ्या गोष्टी करण्याचं धाडस आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. कारण या जगामध्ये कुणी कुणाचं नाही आहे. आपल्याला असं वाटतं की बाबा हे माझ्या मदतीला येतील, ही लोक माझ्या मदतीला येतील, हे नातेवाईक माझ्या मदतीला येतील, परंतु असं कधीच नाही. जे काही करायचं असेल स्वतःच्या हिमतीवर कर. समर्थ म्हणाले, का? आपण बोलून जातो, एखादं वाक्य आपल्या मुखातून बघा प्रत्यक्षपणे तोंडातून ते शब्द बाहेर पडतात, समोरची व्यक्ती तेवढंच कॅच करते. आणि जर आपण बोललेलं वाक्य जर पूर्ण केलं नाही तर ते सारखं सारखं आपल्याला बोलून दाखवत असतं, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, जेव्हा तू बोलणार आहेस त्याच्या अगोदर अशा प्रकारे कार्य कर. समर्थ म्हणाले, आधी केले मग सांगितले. पण करत असताना कुणावर अवलंबून राहू नकोस. तो माझ्या मदतीला येईल, ती माझ्या मदतीला येईल, सर्वजण माझ्या मदतीला येईल, कोणी नाही. समर्थ म्हणाले, स्वतःची हिमतीवर कर. कशामध्ये कमी पडतंय? कार्यामध्ये, पैशामध्ये, कर्मामध्ये? मग कशामध्ये कमी पडतोय? ते भरून काढण्यासाठी काय करावं लागेल? बघा समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. नक्कीच तुमचं मन शांत ठेवा आणि शांत ठेवून बघा प्रत्यक्षपणे स्मरण करा. कारण लोक स्वतःला कधी वाईट बोलत नाही. का बोलतात? निबंध लिहायला सांगितलं स्वतःविषयी, कोण लिहिणार आहे दाखवा? नाही ना, सर्व चांगलेच लिहितील ना. मग तसंच लोक स्वतःला कधी वाईट बोलत नाही, उलट लोक दुसऱ्यांना नावं ठेवतात, दुसऱ्यांना वाईट बोलतात. कारण त्यांना वाटतं की मी स्वच्छ आणि सुंदर आहे. परंतु समर्थ म्हणाले, आपले विचारसुद्धा उत्तमाचे असणं फार गरजेचं आहे. बघा भाग कसा दिलेला आहे. एकमेकांच्या एका भेटीसाठी जेव्हा अनेक महिनं बघा वाट पाहिली जाते. आता दररोज आपल्याला भेटणारी व्यक्ती, आपण आपल्या घरातली व्यक्ती असो किंवा आपले नातेवाईक असो किंवा मित्रमंडळी असो, त्यांनी फोन केला की आपण हजर, आपण फोन केला की ते हजर. परंतु तेव्हा बघा प्रत्यक्षपणे आपण एकमेकांशी बोलत असतो तेव्हा आपल्याला काहीच वाटत नाही, बरोबर की नाही? दररोजची रडगाणी आपली त्यांना सांगत असतो, ते आपल्याला सांगत असतात, नवीन काहीच नाही. परंतु ती व्यक्ती जेव्हा बघा बाहेर परदेशात असेल, बाहेरगावी एखाद्या कामानिमित्त गेली असेल, तेव्हा आपण त्या व्यक्तीसाठी महिनोन्महिने बघा वर्षानुवर्षे वाट पाहत असतो. आपण मोबाईलवर बघा प्रत्यक्षपणे शब्द बोलत असताना ते शब्दसुद्धा अपुरे पडतात, कमी पडतात. परंतु आपल्या डोळ्यातून पाणी जास्त येतं. म्हणजेच काय, डोळे आपले जास्त बोलत असतात, बरोबर की नाही? म्हणून भाग कसा दिलेला आहे. लोक बदलत नसतात हो, आपणच त्यांना उशिरा ओळखत असतो. लोक कुठे बदलतात? लहानपणापासून आपण पाहत आलो, आपले शेजारी तेच आहेत, आपले नातेवाईक तेच आहेत. लोक बदललीत का? नाही. आपलं बघा प्रत्यक्षपणे जे बघण्याचा दृष्टिकोन आहे
तो आपल्याला लवकरात लवकर चेंज करावा लागेल. त्याच्यामध्ये आपल्याला उशीर होता कामा नये. कारण कसं असतं माहिती आहे का, आपण कशा प्रकारे वागत आहोत, आपल्यामध्ये असणारी सभ्यता, सभ्यपणा हे सर्वात मोठं लक्षण आहे. कारण जर तुमच्यामध्ये सभ्यता नसेल तर लोक तुम्हाला कमकुवत समजतील ना. मग उपयोग काय? बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, आज जर पाहायला गेलो तर परिस्थिती न बघता निस्वार्थ प्रेम करणारे खूप कमी असतात. आपल्यावरती जेव्हा परिस्थिती ओढावते तेव्हा प्रत्यक्षपणे प्रेम करणारे लोक कुठे राहतात काय माहीत. कारण बघा, आपण एखाद्याला जेव्हा आपण बोलावतो किंवा एखादी व्यक्ती असेल, एखादी बघा प्रत्यक्षपणे महिला वर्ग असेल, त्यांना आपण बोलवण्याचा प्रयत्न केला, पण आपल्यावरती प्रेम करणारे खूप कमी आहेत. कारण का? परिस्थिती पाहून. म्हणून समर्थ आपण ओळखलं पाहिजे परिस्थितीशी. बघा, प्रत्यक्षपणे सामोरं आपल्याला जाता आलं पाहिजे. स्वतःच्या हिमतीवर आपण आता विश्वास ठेवायला पाहिजे. स्वतःच्या हिमतीवर धाडस करता आलं पाहिजे. कारण बघा, आयुष्य कसं जगायचं ना, ते आपल्याला लोक सांगून देत असतात, परंतु आपल्याला असं वाटतं की लोकांचं का ऐकायचं. आता बघा, प्रत्यक्षपणे आपण जर एखादा टॉपिक असेल, बघा एखादा पॅरेग्राफ असेल, त्याविषयी आपण बोलत असतो, परंतु आयुष्याने पुन्हा नव्याने सुरुवात करायची. कशा प्रकारे सुरुवात करायची? लोक तर खूप आहेत, तेव्हा तिथे लोकांचा उपयोग नाही, तर आपल्या विचारांचा उपयोग असणं फार गरजेचं आहे. कारण बघा, भाग कसा दिलेला आहे, शब्द सीमेबाहेर जातात, बरोबर, तेव्हा त्यांचा अर्थ मन आणि हृदयाला चिरत जातात. प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, एखादी व्यक्ती आपल्याशी भांडत आहे, बरोबर, आणि ती व्यक्ती बघा आपल्याशी भांडत असताना आपलं मन सुद्धा दुखावलं जातं, आपल्या हृदयाला सुद्धा त्रास होत असतो. कधी कधी बघा, ते शब्द आपल्या मनाला त्रास देऊन जात असतात. आयुष्यात एवढं मजबूत राहणं जिथं कुणाची सुरुवात होणार नाही, तिथं आपली सुरुवात झाली पाहिजे. आपण आत्तापर्यंत आपल्यातलं धाडस कशा प्रकारे कमी केलेलं आहे ते आता समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे. दोघं जण मित्र होते, बघा कसा भाग दिलेला आहे. एकाच शाळेमध्ये शिकले आणि शाळेमध्ये शिकून झाल्यानंतर बघा प्रत्यक्षपणे कॉलेजला सुद्धा एकत्र जाऊ लागले. असं करता करता दोघांची मैत्री तर घट्ट होती, परंतु आयुष्यात एवढे मजबूत राहणं तिथं कुणाची सुरुवात होणारच नाहीये. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्याला सुद्धा हिमतीवर जगता यायला हवं. आयुष्यात कोणी कोणाचं नाहीये. म्हणून प्रत्यक्षात भाग समर्थांनी का दिलेला आहे? व्यक्तींचं मूल्य समजण्यासाठी एकतर त्याला कमवायला व गमवायला लागतं. आता आपल्या खिशामध्ये जर पैसा असेल, बरोबर, तेव्हा प्रत्यक्षपणे बघा लोकसुद्धा आपल्यासोबत येतील.
आपण सुद्धा लोकांसमोर मिरवीत राहू. पण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, आपण विचार करतो ना, अरे व्यक्तीचं मूल्य समजण्याकरिता त्याला कमवायला लागेल, परंतु उद्या गमवायला बघा प्रत्यक्षपणे तेच लागतं. म्हणून प्रत्यक्षात बघा हा भाग इथे का थांबवला. आपण जिद्द करतो, जिद्दीने उभा राहतो, परंतु एखादं कार्य असं अडथळा आणतं ना की तिथून आपण माघार घेतो. म्हणून कोणत्या लोकांच्या गोष्टी मनावर घ्यायच्या नाही आहेत. त्याच लोकांच्या गोष्टी जी आपल्याला बघा प्रत्यक्षपणे कमी लेखतात. बरोबर की नाही. परंतु खरी ताकद कुठे आहे. बरोबर की नाही. का प्रत्यक्षात भाग द्यावा लागला. आपण अजूनपर्यंत कोणाच्या तरी बघा प्रत्यक्षपणे देहावर आपण अवलंबून राहिलेलो आहोत की हा देह मला इथून सोडवेल. परंतु कटकारस्थान करणारी माणसं ही आपलीच जवळची असतात. हे कालही सत्य होतं, आजही, आणि तितकंच उद्यासुद्धा तेच पाहायला मिळणार आहे. म्हणून शेवटचा भाग बघा समर्थांनी कसा भाग दिलेला आहे. आता कटकारस्थान करणारी माणसं, कोण कटकारस्थान करतं. विषय वासना. या विषय वासनेमध्ये जवळचीच माणसं आपल्याला पाहायला मिळतात. आज बघा तितकीच महत्त्वाची परिस्थिती आज आपल्याकडे पाहायला मिळते. एखाद्याच्या बघा प्रत्यक्षपणे व्यक्तीकडे आपण पाहत असताना सावली म्हणून उभं राहता आलं पाहिजे. दुर्लक्ष करू नका, कारण तेच खरे आयुष्याचं गेम चेंजर असतात. म्हणून स्वतःच्या हिमतीवर सगळ्या गोष्टी कर. कोणावर अवलंबून नाही जर आली तर बघा प्रत्यक्षपणे दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपण आपल्या पद्धतीने जेवढं करता येईल तेवढं नक्कीच करणं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्यात आपल्यावर आलेल्या संकटाला आणि मृत्यूला सुद्धा चकवा देत असतो. फक्त हिंमत आणि संयम आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. बघा मृत्यूला सुद्धा आणि संयम, हिंमत यामध्ये नक्कीच संयम असणं फार गरजेचं आहे. ज्या प्रकारे आपल्यावरती आलेलं संकट कशा प्रकारे दूर होईल हे पाहता पाहता समर्थ म्हणाले की बघा भाग कसा दिलेला आहे. आज हिंमत आणि संयम हा आपल्यातच असला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं वर्चस्व नसेल तरी चालेल, परंतु आपलं जे अस्तित्व आहे ना समर्थ म्हणाले ते कायम टिकलं पाहिजे. म्हणून जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयास त्याची प्राप्त. जय जय रघुवीर समर्थ.